नमस्कार। आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी तापडे या नाट्यमंदिरामध्ये मराठवाड्यातील सर्व महावितरणच्या अभियंत्यांची पतसंस्थेची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। तिचं पहिलं सत्र झालं आहे, आता दुसरं सत्र लवकरच आहे। मराठवाड्यातील महावितरणच्या 8ही जिल्ह्यांमधील सर्व विभागीय उपविभागीय कार्यालयातील सुमारे 900 अभियंत्यांची ही पतसंस्था आहे। अभियंत्यांनी अभियंत्यांसाठी चालवली ही पतसंस्था आहे। मागील 45 वर्षापासून ही पतसंस्था कार्यरत आहे। मी दीपक माने या पतसंस्थेचा सध्याचा विद्यमान अध्यक्ष आहे। 22 संचालकांचं हे पूर्ण मंडळ याच्यामध्ये आहे आणि संस्था आमच्या सर्व सभासद अभियंत्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज देतं। त्यानंतर आकस्मिक निधन झालेल्या अभियंत्यांना सामाजिक बांधिलकीमधून एक 20 लाख रुपये रक्कम दिली जाते। त्यानंतर इतर विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात, ज्याच्यामध्ये शॉर्ट लोन असतं किंवा मुदत ठेवी असतात किंवा मोबाईल ॲपवरून सर्व सदस्यांना ती सगळी माहिती त्यांची दिली जाते। आणि या पतसंस्थेचा ऑडिट वर्ग अ दर्जा आहे, म्हणजे हिला अत्यंत चांगल्या पद्धतीचं नामांकन आहे। आणि आज सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पतसंस्थेच्या कार्यक्रमाचा पहिला भाग आज पार पडलेला आहे। यामध्ये मुंबई, पुणे इतर ठिकाणावरून मान्यवर इथे आले होते। तसेच मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातून आणि राज्यभरातून अभियंते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। धन्यवाद। प्रमुख पाहुणे कोण होते आजच्या या कार्यक्रमासाठी? राहुलजी गुप्ता हे सहव्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालय महावितरण छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख पाहुणे होते। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। तसेच मुख्यालयाचे मुंबई मुख्यालयाचे धनंजयजी औंडेकर सर, सुनीलजी काकडे सर, त्यानंतर खंदारे सर आणि महापारेषणचे संचालन श्री चव्हाण सर आदी मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती। तसेच महापारेषणचे प्रकल्प संचालक श्रीयुत निंबाळकर सर हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्या व्यतिरिक्त स्थानिक महावितरणचे मुख्य अभियंता श्रीयुत पवनकुमार कछोट सर, लातूर महावितरणचे मुख्य अभियंता श्रीयुत सुंदरजी डटपटे सर हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते। आणि सर्व मान्यवर, सभासद आणि बंधू भगिनी अशी सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली। थँक्यू।